मरेमा उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड येथे 103वा वर्धापन दिन विद्यार्थी गुणगौरव सोहळा साजरा। नाशिकच्या मनमाड येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित मध्य रेल्वे उच्च माध्यमिक विद्यालय येथे 103वा वर्धापन दिन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री पुरस्कार सन्मानित वनयोगी चैत्रामजी पवार हे होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समिती चेअरमन किशोर चोरडिया, डॉक्टर नूतन पहाडे, शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रम सप्रे, संस्थेचे संचालक विकास दादा काकडे, राजेंद्र गुप्ता, मोहनअण्णा गायकवाड, डीबी सदगीर, पीबी कुलकर्णी, रमाकांत मंत्री, प्रकाश गाडगीळ, प्रमोद मुळे, मुख्याध्यापक पीपी देशपांडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शेवाळे मॅडम या व्यासपीठावर उपस्थित होते। सर्वात प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चैत्राम पवार यांना शॉल श्रीफळ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। मागील वर्षीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गौरव करण्यात आले। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक पीपी देशपांडे यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केले। कार्यक्रमाचे अतिथी यांनी आपल्या अतिथीय भाषणातून वृक्षतोड थांबवण्यासाठी गावपातळीवर विविध प्रयोग केले। याशिवाय गावकरी विस्थापित होऊ नये म्हणून शेतीवर वेगवेगळ्या संस्थांचे सहाय्य घेऊन सेंद्रिय शेती विकसित केली असे विचार व्यक्त केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गद्रे सर व सुतार सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गायकवाड मॅडम यांनी मानले। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मुख्य संपादक अनिस शेख, मनमाड। त्याला आपण जंगल, जल, जमीन, जल आणि पशुधन असे 5 बिंदू, पण हे करायचे कसे? हे काम तर सगळे सरकारचे आहेत, मग आपण काय करावं? पण वनवासी कलाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही या कामाला सुरुवात केली आणि एक विषय पुढे केला। आमच्या गावाशेजारी जे जंगल आहे ते मोठ्या प्रमाणात तोडलं जात होतं। जवळपास 15 ते 20 गावातले लोक होते, कापून आपापल्या कामासाठी न्यायचे। हे थांबवायचं कोणी? तर गावकरी म्हणायचे की वन विभागाचं काम आहे, आणि वन विभाग म्हणजे की गावकऱ्यांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे। आणि वनवासी कलाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही ते वनाचं संवर्धनाला सुरुवात केली। आम्ही नियम केले आणि ते नियम गावाने